एखाद्या महिलेने जर ठरवलं की मला या क्षेत्रामध्ये काम करायचंय आणि जर त्या क्षेत्रामध्ये मन लावून काम केलं तर महिला त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या सुनीता शेटे यांना स्वतःचा काहीतरी छोटासा का होईना व्यवसाय सुरू करायचा होता, जेणेकरून आपल्या व्यवसायातून जे पैसे मिळतील त्यातून आपण आपल्या घराला हातभार लावूयात. म्हणून त्यांनी स्वतःचा उकडीच्या मोदकांचा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायामधून आज त्या चांगलं उत्पन्न कमवत आहेत. त्यासोबत त्यांनी इतर महिलांना देखील रोजगार निर्माण करून दिलेला आहे. पण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना हा व्यवसाय करायची संकल्पना सुचली कुठून ते. माझी अशी इच्छा होती की आपण छोटंसं काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा, पण सुचत नव्हतं काय करायला पाहिजे. एकदा असं सहज मनात आलं की बाहेर मोदकांचा एवढा म्हणजे खूप तुरळक व्यवसाय चालतो, आपण कुठेतरी करून बघावं. म्हणून मी 2020मध्ये पहिल्यांदा करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी आजूबाजूच्यांना, माझ्या नातेवाईकांना त्यांच्यात मी सेल केला. नंतर मला लॉकडाऊनमध्ये कळालं, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ मुकुंदवाडी या संस्थेचं मला कळालं. त्यामुळं मी तिथं ॲडमिशन घेतलं. महिन्याचा कोर्स होता तो. त्यात मला मोदकांविषयी आणखी त्याच्यात प्रगती झाली माझ्या. आणि तिथं मला त्यांच्याकडून मार्केटिंग कसं करायला पाहिजे, त्याच्यात रेट कसे काढायला पाहिजेत, हे सगळं बारकाई मला तिथल्या स्मिता मॅडम आणि पाटील मॅडम यांच्याकडून सगळं शिकायला मिळालं. त्यापासून माझा कॉन्फिडन्स वाढला आणि तेव्हापासून मी हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात सुरुवात झाली माझी. ह्या क्लासमुळं माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी आता दर चतुर्थीला तर करतेच मोदक, पण खास करून माझा गणपती उत्सवात 10 दिवस खूप छान मला रिस्पॉन्स भेटतो. अगदी मोठ्या प्रमाणात मला ऑर्डर मिळतात आणि वर्षभर तर आहेच, दर चतुर्थीला मिळतातच, पण ह्या 10 दिवसात भरपूर प्रमाणात माझे मोदक सेल होतात. सध्याला सुनीता या वेगवेगळ्या प्रकारच्या उकडीचे मोदक करून विकतात. त्यामध्ये साधे उकडीचे मोदक, आंबा उकडीचे मोदक, गुलकंद उकडीचे मोदक आणि रागी उकडीचे मोदक. त्या व्यतिरिक्त त्या चॉकलेटचे मोदक देखील तयार करून विकतात आणि तुम्हाला त्यांच्याकडे चॉकलेटच्या भरपूर प्रकारच्या मोदकांचे फ्लेवर देखील भेटून जातील. माझ्याकडं बायका पण असतात कामात मदतीला, कारण ऑर्डर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळं माझ्याकडं 4-5 बायका कामाला असतात. पण म्हणजे मला आनंद याचा पण आहे की या माझ्या उत्पन्नात त्यांना खर्च मिळतो, म्हणजे त्यांनाही त्यांचं उत्पन्न मिळतं आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याकडूनही काही थोडीफार मदत होती. याचा आनंद आहे मला की माझ्याबरोबर त्यांनाही व्यवसाय मिळाला. उकडीचे मोदक तर मी वर्षभर बनवते. वर्षभर मला कुणाकडं BC असेल, कुणाकडं किटी पार्टी असेल, त्याच्या पण मला ऑर्डर्स येतात. आणि आता जवळपास सगळ्यांना माहिती झालेले आहे, त्याच्यामुळं सगळे 1 दिवस आधीच मला ऑर्डर देऊन टाकतात. वर्षभर माझ्याकडे उकडीचा मोदक चालू असतो. उकडीच्या मोदकातून मला चांगलं उत्पन्न भेटतं आणि माझ्यासोबत ज्या महिला मला मदतीला येतात त्यांच्याही कुटुंबाला हातभार लागतो. मला याचा आनंद आहे आणि माझ्या या उत्पन्नात मी माझ्या घरालाही थोडंफार काही मदत होती. त्या उत्पन्नातून मला छान वाटतं की मी माझं काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. माझी एक ओळख आहे याच्यात की कुणीही म्हणतं, अरे ही किती छान उकडीचे मोदक बनवते. मोदकामुळं मला एक नवीन ओळख मिळाली. माझा व्यवसाय खूप छान चालतो आणि या माझ्या व्यवसायात माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. मला माझे घरचे खूप मदत करतात. ज्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे व्यवसाय गेले, त्याच लॉकडाऊनच्या दरम्यान सुनीता यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि यातून त्या चांगलं उत्पन्न कमवत आहेत. तर ही खूप अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे. यातून अनेक महिला प्रेरणा घेऊन स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.